नमस्कार, मी मधुरा. आज काय बनवूया या जगातील सर्वात कठीण प्रश्नाचं उत्तर सोपं करायला मी आली आहे. चला तर मग सुरुवात करूया. आज काय बनवूया? चतुर्थी विशेष आपण जेवण बनवतोय. सुरुवात अर्थातच गोडापासून. पश्चिम महाराष्ट्रामध्ये गव्हाची खीर बनवली जाते. तर इथे मी घेतले आहेत अर्धा कप गहू. खपली गहू घेतले तरी चालेल. अर्धा कप गहू मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून फक्त पल्स केलेत, पूर्ण त्याची पूड किंवा पावडर केलेली नाही आहे. आता काय करायचं, ही झटपट मेथड मी तुम्हाला सांगते. यामध्ये घालायचं पाणी आणि एक 5 मिनिटं पाण्यामध्ये हा गहू ठेवू. आता 5 मिनिटानंतर हा कोंडा तरंगतोय. हा कोंडा आपल्याला काढून घ्यायचा आहे गव्हावरचा. परफेक्ट. आता पुन्हा आणखी 1.5 कप पाणी घालते, जवळपास अर्धा कप गव्हासाठी. यामध्ये घालतोय सुका मेवा आणि त्याचबरोबर सुक्या खोबऱ्याचेच काप. ओल्या खोबऱ्याचे काप वापरल्यानंतर खीर शिजताना तरी चालेल. आता झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर अर्धा तास मी हे शिजवून घेणार आहे. शिट्टी काढायची गरज नाही आहे, फक्त वाफेवरच हे शिजवून घ्यायचं. आता बनवूयात गाजराचा चटका. अतिशय चटकदार होतो. तेल गरम केलं आहे. यामध्ये जाईल मोहरी. मोहरी मस्त तडतडली, गॅस बंद केला. यामध्ये आता जाईल जिरं, हिंग, कढीपत्ता आणि आता आपण यामध्ये घालतो बॅडगी मिरची पावडर. गॅस बंद केला होता. साधारण 1 चमचाभर मिक्स करूयात आणि ही खमंग अशी फोडणी आपण घालतो. इथे मी गाजराचे बारीक तुकडे केलेत यावर. त्याचसोबत बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ आणि हे छान आपण मिक्स करूयात. आणि गाजराचा चटका इथे मस्तपैकी बनवून तयार आहे. विनायक चतुर्थी विशेष गाजराचा चटका करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 चमचा तेल, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, चिमूटभर हिंग, 1 चमचा लाल तिखट, 1 बारीक चिरलेलं गाजर, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ. मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्त्याच्या फोडणीत तिखट घालायचं. आता चिरलेल्या गाजरावर हा तडका, कोथिंबीर आणि मीठ घालायचं. एकत्र मिसळून घ्यायचं. झाला आपला विनायक चतुर्थी विशेष गाजराचा चटका तयार. आता बनवतोय आलू कुर्मा. आणि हा आलू कुर्मासाठी आपण टोमॅटोचा पण वापर नाही करत आहोत. फटाफट बनवून तयार होते. तर सगळ्यात आधी तेल गरम केलेलं आहे. यामध्ये जाईल जिरं. जिरं मस्त फुललं पाहिजे. त्यामध्ये खडा मसाला घालूयात. दालचिनीचा तुकडा, काळी मिरी आणि लवंगा. त्याचसोबत 1 तमालपत्र, चिमूटभर हिंग. आता आपण आहे ना या आलू कुर्मा बनवताना दह्याचा वापर करतो. सो दही ना बऱ्याचदा फाटतं, म्हणजे आपण जेव्हा फोडणीत घालतो ते टाळण्यासाठी काय करायचं, इथे मी घालते 1 चमचाभर बेसन. हे मिक्स करूया. आणि आता यामध्ये आपण घालतोय मसाले. धनेपूड 1 चमचा, 1 चमचा गरम मसाला आणि आपली बॅडगी मिरची जास्त टाकते मी थोडी. हे फक्त मिनिटभर आपण सगळं आहे ना परतून घेऊयात. आता हे सगळं मस्त एकजीव झालं, परतून झालं की आता यामध्ये मी घालते अर्धा कप दही. दही आपण पटकन मिक्स करून घेणार. गुठळ्या नाही राहिल्या पाहिजे दह्याचं. हे या प्रोसेसमुळे काय होतं ना, दही अजिबात फाटत नाही. पाणी घालूयात कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी. चवीपुरतं मीठ, साखर, हिरव्या मिरच्या मिक्स करूया. क्या बात. आणि आता यामध्ये घालतोय उकडलेला बटाटा. कच्चा बटाटा घालून शिजवला तरी चालेल या ग्रेव्हीमध्ये. आता झाकण ठेवून 10 मिनिटं मस्तपैकी हे शिजवून घ्यायचंय. मस्तपैकी 10 मिनिटं मी हे बटाटा शिजवला आहे या ग्रेव्हीमध्ये. आणि तुम्ही बघू शकाल मस्त अशी तर्री आलेली आहे. आणि कन्सिस्टन्सी पण बघा, मस्त असं एकसंध झालं आहे. दही अजिबात फाटलेलं नाही आहे. आणि मुख्य म्हणजे अगदी फटाफट बनवून तयार होते. आणि यामध्ये आता घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर. सो आपला असा हा आलू कुर्मा पण बनवून तयार आहे.
विनायक चतुर्थी विशेष आलू कुर्मा करण्यासाठी लागणारं साहित्य 2 मोठे चमचे तेल, 1 चमचा जिरे, 1 दालचिनीचा तुकडा, 2 ते 3 काळी मिरी, 2 ते 3 लवंगा, 1 तमालपत्र, चिमूटभर हिंग, 1 मोठा चमचा बेसन, 1 चमचा धणेपूड, 1 चमचा गरम मसाला, 2 चमचे लाल तिखट, अर्धा कप दही, पाणी, चवीनुसार मीठ, 1 चमचा साखर, 2 हिरव्या मिरच्या, 2 ते 3 उकळून सोलून चिरलेले बटाटे, बारीक चिरलेली कोथिंबीर. गरम तेलात जिरं, खडा मसाला आणि हिंग घालत यात बेसन, धणेपूड, गरम मसाला आणि तिखट घालत परतून घेत यात दही घालायचं. आता पाणी, चवीप्रमाणे मीठ, साखर, हिरव्या मिरच्या आणि उकडलेले बटाटे घालायचे आणि हे मिश्रण 10 मिनिटं एकत्र शिजवायचं. वर आवडीप्रमाणे कोथिंबीर घालायची. झाला आपला विनायक चतुर्थी विशेष आलू कुर्मा तयार. इथे आता हे गहू मी अर्धा तास छान शिजवून घेतलेले आहेत. येस, आणि तुम्ही बघू शकाल मस्त शिजलेत गहू. परफेक्ट कन्सिस्टन्सी आलेली आहे आणि ना छान असे फुगलेत. तुम्ही बघू शकाल छान असे शिजलेत. सो ही खीर बनवताना आहे ना जनरली गहू शिजवले जातात. थोडंसं मी आता पाणी घालते कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायला. यामध्ये गूळ घातला जातो. तर हा गूळ मिक्स करून गॅस सुरू करते. एक 5 मिनिट आपण हे शिजवून घेऊया. आता इथे गूळ छान विरघळलेला आहे. आता गॅस बंद करते. यामध्ये घालची आहे वेलची पूड, काही लोक सुंठ पूड पण घालतात. मिक्स करूयात. आता हा आहे ना, हा झाला या खीरचा बेस तयार. ही खीर तयार झाली की ही अशीच ठेवतात. जशी जशी थंड होते तशी तशी आणखी घट्ट होते. जेव्हा खायची म्हणजे तुम्हाला आता जेव्हा सर्व करायची खायची तेव्हा त्यामध्ये दूध घातलं जातं. दूध घालून मग ती त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून मग ती खाल्ली जाते. सो आपली गव्हाची खीर पण बनवून तयार आहे. विनायक चतुर्थी विशेष गव्हाची खीर करण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा कप गहू, 2 मोठे चमचे सुकामेवा, सुक्या खोबऱ्याचे काप, पाणी, 1 कप गूळ, पाव चमचा वेलची पूड, दूध. अर्धा कप गहू मिक्सर मध्ये पल्स मोडवर फिरवत 5 मिनिटं भिजवत ठेवायचे आणि ते पाणी निथळून घेत यात पाणी आणि सुकामेवा, खोबरं घालत हे जिन्नस अर्धा तास वाफेवर शिजवायचे. आता यात पाणी, गूळ घालून हे मिश्रण एकत्र 5 मिनिटं शिजवायचं आणि यात वेलची पूड घालायची. झाली आपली विनायक चतुर्थी विशेष गव्हाची खीर तयार. आता आपण बनवतोय भरली मिरची. भाजलेला शेंगदाण्याचा कूट आहे इथे. यामध्ये आपण घालतोय 1 चमचाभर संडे मसाला आणि त्याच सोबत बॅडगी मिरची 1 चमचाभर, चवीपुरतं मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर. हे मिक्स करूया. आता हा मसाला छान मस्त असा एकजीव झालेला आहे. आता इथे मी घेते मिरची. सो ही मिरची कट करून घेतली आणि यामध्ये भरूयात आपण हा मसाला. आणि आता याच पद्धतीने सगळ्या मिरच्यानी भरून घेते. मिरच्या इथे मी सगळ्या स्टफ करून घेतलेल्या आहेत. आता आपण या शॅलो फ्राय करूयात. सो इथे चमचाभर तेल घातलेलं आहे मी ऑलरेडी तव्यामध्ये. यामध्ये ही एक मिरची ठेवूयात. थोडंसं आहे ना या मिरचीवर मीठही सोडायचं. म्हणजे काय होतं ना, एकतर मग तेलामध्ये थोडं मीठ टाकलं की ते उडत नाही त्याचे शिंतोडे, किती मॉइश्चर ट्रॅप झालं तरी, आणि कोटिंगलाही चव छान लागते. आता झाकण ठेवून एक 3 ते 4 मिनिटं वाफवून घेऊयात. आता या सगळ्या मिरच्या ना मी मस्तपैकी फ्राय करून घेतलेल्या आहेत सगळ्या बाजूने. आता या मिरच्या काढूयात आपण आणि एका डिशमध्ये ठेवूयात. ओव्हरकुक मी करत नाही कारण या पुन्हा शिजणारच आहेत. ते का कसं सांगते. क्या बात आहे, मस्त. आता हे जे तेल आहे उरलेलं यामध्ये आपण घालतोय हा उरलेला मसाला. 1 मिनिटभर फक्त फ्राय करूयात. मसाला मस्तपैकी फ्राय करत आला की आता या ज्या मिरच्या आपण बनवून घेतलेल्या आहेत या मिरच्या यामध्ये घालूयात. आता तुम्हाला जर करी करायची असेल ना तर तुम्ही हा मसाला परतून झाला की यामध्ये पाणी टाकून त्याची ग्रेव्ही करू शकता. पण या सुक्याच असा खायला छान लागतो. मुख्य म्हणजे हा मसाला आहे ना छान असा कुरकुरीत होतो. त्या मसाल्याचं कोटिंग देऊया त्याला
आणि आपली भरली मिरची पण बनवून इथे तयार आहे. विनायक चतुर्थी विशेष भरली मिरची करण्यासाठी लागणारं साहित्य: भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, 1 चमचा संडे मसाला, 1 चमचा लाल तिखट, बारीक चिरलेली कोथिंबीर, 4 मोठ्या हिरव्या मिरच्या, 1 मोठा चमचा तेल, मीठ. भरली मिरची करण्यासाठी शेंगदाण्याच्या कुटात संडे मसाला, तिखट, चवीप्रमाणे मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. आता मिरची अर्धवट चिरून घेत त्यात हा मसाला भरायचा. आता वर मीठ घालून या मिरच्या शॅलो फ्राय करत वाफवून घ्यायच्या. आता तेलात तयार केलेला मसाला परतून घ्यायचा आणि त्यावर मिरच्या घालून मसाल्यात कोट करायच्या. झाली आपली विनायक चतुर्थी विशेष भरली मिरची तयार. आता आपण इथे बनवतोय काजू मटार भात. तर त्यासाठी 2 चमचे तेल गरम केलेलं आहे. यामध्ये सगळ्यात आधी जाईल जिरं मस्त फुललं की 1 तमालपत्र. खडे मसाले आपण हा भात बनवताना नाही वापरत आहे. कढीपत्ता आणि 1 बारीक चिरलेला टोमॅटो. खूप रुचकर होतो हा भात चवीला. अतिशय सोप्या पद्धतीने बनवला जातो. तर 2 मिनिटं टोमॅटो फक्त परतून घेऊया. टोमॅटो हलकंसं फ्राय करून झालं की यामध्ये टाकतोय आपण आल्याचा किसलेलं आलं बेसिकली 1 चमचाभर. आल्याची चव खूप छान उतरते या भातामध्ये. त्याचसोबत आत्ताच सगळे मसाले घालतोय. हळद, धनेपूड 1 चमचा, हिरवी मिरची 1, त्याचसोबत लाल तिखट 1 चमचाभर हा गोडा मसाला. आता 1 मिनिटभर हे सगळे मसाले परतूयात. मसाले परतून होत आहेत तोवर इथे ना मी 1 कप सुरती कोलम तांदूळ घेतलेला आहे. सुरती कोलम यामध्ये पाणी घालून फक्त आहे ना स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. सोक करायची अजिबात गरज नाही. आता हा स्वच्छ धुतलेला तांदूळ यातलं पाणी निथळून घालतोय आपण या फोडणीमध्ये. छान परतून घेऊयात. आता यामध्ये घालूयात पाणी. राईस सोक नाही केला त्यामुळे 1 कप तांदूळसाठी मी 2.5 कप पाणी घालते. चवीपुरतं मीठ, साखर घालणं अगदी ऑप्शनल आहे. काजू आणि मटार आणि त्याचसोबत 1 चमचाभर साजूक तूप, जे की अगदी ऑप्शनल आहे. नाही घातलं तरी चालेल. मिक्स करूया. झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर 15 मिनिटं फक्त वाफवून घेणारे. शिट्टी काढायची गरज नाही. हाय हीटवर हा भात शिजवायची अजिबात गरज नाही. वाफेवरच आपण हा शिजवून घेतोय. इथे भात छान मी वाफवून घेतलेला आहे. वाफेवरच शिजवला. तुम्ही बघू शकाल मस्त दिसतोय हा भात. आता हा छान एकजीव करून घेऊयात. क्या बात आहे. विनायक चतुर्थी विशेष काजू मटार भात करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 मोठे चमचे तेल, 1 चमचा जिरं, 1 तमालपत्र, कढीपत्ता, 1 बारीक चिरलेला टोमॅटो, 1 चमचा आल्याचा कीस, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धणेपूड, 1 हिरवी मिरची, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गोडा मसाला, 1 कप तांदूळ, 2.5 कप पाणी, चवीनुसार मीठ, चवीनुसार साखर, 2 मोठे चमचे काजू, पाव कप मटार, 1 चमचा साजूक तूप. तेलात तमालपत्र, कढीपत्ता, टोमॅटो परतून घेत यात आलं घालायचं. आता हळद, धणेपूड, लाल तिखट, गोडा मसाला, स्वच्छ धुतलेला तांदूळ, त्यावर पाणी, चवीप्रमाणे मीठ, साखर, काजू, मटार, साजूक तूप घालून साधारण 15 मिनिटं हा भात वाफेवर शिजवून घ्यायचा. झाला आपला विनायक चतुर्थी विशेष काजू मटार भात तयार. आणि आता बनवूयात भजी. पनीरची भजी बनवते, मस्त कुरकुरीत होतात. 1 कप इथे मी बेसन पीठ घेतलं, पाव कप तांदळाचं पीठ, हळद पाव चमचा, अर्धा चमचा लाल तिखट, चवीपुरतं मीठ, खायचा सोडा अगदी चिमूटभर, ऑप्शनल आहे, नाही घातला तरी चालेल, ओवा पाव चमचा. आता हे सुके जिन्नस आधी छान मिक्स करायचं. यामध्ये घालूया थोडं थोडं पाणी आणि याचं घट्टसर बॅटर करायचं, खूप सैल करायचं. इथे बॅटर हे ऑलमोस्ट बनवून तयार आहे. यामध्ये आता घालूयात थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि तुम्ही बघू शकाल छान असं दाटसर बॅटर आहे. आता आपण बनवूया त्याची पनीरची भजी.
आता इथे ना मी सगळंच तळं करून घेते, पुरी, कुरडई, पापड, भजी. विनायक चतुर्थी विशेष पनीर पकोडा करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप बेसन, पाव कप तांदळाचं पीठ, पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, चिमूटभर खायचा सोडा, पाव चमचा ओवा, पाणी, बारीक चिरलेली कोथिंबीर, 250 ग्रॅम पनीरचे तुकडे, तळण्यासाठी तेल. बेसन, तांदळाचं पीठ, हळद, तिखट, मीठ, खायचा सोडा, ओवा, बारीक चिरलेली कोथिंबीर घालत याचं घट्टसर बॅटर करायचं. आता यात पनीर कोट करून भजी तळायची. झाला आपला विनायक चतुर्थी विशेष पनीर पकोडा तयार. आज आहे ना आपण तांदळाची पिठे नाही वापरणार, तर रव्याचे उकडीचे मोदक कसे बनवायचे ते बघतोय. तर सगळ्यात आधी आपण याचं स्टफिंग बनवूयात. 1 चमचाभर साजूक तूप घेऊयात. यामध्ये घालूयात खसखस आणि त्याचसोबत 1 चमचाभर सुकामेवा. सुकामेवा घालणं अगदी ऑप्शनल आहे. आणि हे ना 1 मिनिटभर फक्त परतून घेऊयात. आता हे छान असं खरपूस परतून झालं की यामध्ये घालूयात 2 कप ओल्या नारळाचा चव. आणि हा चवही 3 ते 4 मिनिटं आपण हलकासा परतूयात, म्हणजे त्यातलं जे मॉइश्चर आहे ते मॉइश्चर कमी होईल. नारळ इथे हलकासा भाजून झाला. अगदी याचा रंग वगैरे बदलायची गरज नाही. त्याचा जो कच्चा स्मेल असतो तो हलकासा काढून घ्यायचा आहे. यामध्ये घालूयात गूळ, मिक्स करूयात आणि आणखी 4 ते 5 मिनिटं गूळ छान विरघळेपर्यंत हे शिजवून घेऊयात. हे मिश्रण मी छानपैकी 5 ते 6 मिनिटं परतून घेतलं आहे. गूळ तुम्ही इथे बघू शकाल छान विरघळला आहे. ओव्हरकुक करायची गरज नाही आहे हे मिश्रण. आता यामध्ये घालूयात वेलची पूड आणि गूळ आहे तर अर्थातच आपण इथे घालतोय जायफळ 1 चिमूटभर. शक्यतो असं किसून घालायचं जायफळ, म्हणजे त्याचा स्वाद खूप छान उतरतो त्या पदार्थामध्ये. आता हे मिक्स करूयात आणि आता आपलं इथे सारण बनवून तयार आहे. आता आपण उकड काढूयात. त्यासाठी मी इथे 1 कप पाणी आणि अर्धा कप दूध गरम करून घेते. याला एक मस्त उकळी काढून घ्यायची. दुधामुळे काय होतं ना, याचं जे कोटिंग आहे उकडीच्या मोदकाचं, हे कोटिंग मस्त मौसूदही होतं आणि पांढरं शुभ्र व्हायला मदत होते. इथे छान अशी मस्त उकळी आलेली आहे. आता गॅस अगदी मंद आचेवर करून घ्यायचं आणि यामध्ये आपण घालतो 1 चमचाभर साजूक तूप आणि त्याच सोबत चिमूटभर मीठ. मिक्स करूयात आणि यामध्ये ना आता रवा घालूयात. तर अगदी बारीक रव्याचा इथे मी वापर करते. थोडा थोडा रवा घालायचा आणि हा पटकन आहे ना मिक्स करायचा. सो हे असं रवा घालत जायचं. त्याच्या गुठळ्या झाला नाही पाहिजे रव्याचा, त्यामुळे ॲट अ टाईम सगळा रवा घालायचा नाही, थोडा थोडा रवा घालायचा, मिक्स करायचा. आणि हे मिश्रण छान असं कंबाईन करून घ्यायचं. आता हे मिश्रण छान असं एकजीव झालं, घट्ट गोळा झाला की झाकण ठेवायचं, गॅस बंद करायचा आणि हे 10 मिनिटं असं छान वाफवून घेऊया. आता ही जी रव्याची उकड आहे 10 मिनिटं मी छान ही मुरवून घेतली. आता पूर्ण थंड होईपर्यंत वाट बघायची गरज नाही आहे. गरम गरम असतानाच यावर काम करायचं. पाणी घ्यायचं, पाण्यामध्ये हात डीप करायचं आणि ही उकड छान अशी मळून मळून घ्यायची. आता हे छान हे व्यवस्थित असं मळून मळून झालं की याचे छोटे छोटे पोर्शन घेऊन गोळे करून घ्यायचे. तुम्हाला कितपत मोठे मोदक बनवायचे त्या अंदाजाने. आता एक यातून आपण पोर्शन घेऊयात. हे उरलेले जे गोळे आहेत ते झाकून ठेवायचे सुती कापडाने. तुपाचा किंवा पाण्याचा हात लावून घ्यायचा आणि आपण मोदकासाठी बनवतो तशी छान अशी पातळसर पारी करून घ्यायची. वाटी बनवून घ्यायची बेसिकली. एजेस पिंच करत जायचं आणि छान अशी वाटी करूयात. आता ही मस्त अशी पारी बनवून झाली की काय करायचं,
2 बोटांमध्ये हे एजेस घ्यायचे आणि असे पिंच करायचे, याला कळ्या पाडून घ्यायचे. अतिशय सोपं जातं ह्या रव्याचे मोदक बनवायला. मस्त अशी कळ्या पाडून झाल्या की हे जे सारण आपण बनवून घेतलं हे सारण मध्यभागी स्टफ करून घ्यायचं आणि याच्या कडा ज्या आहेत या एकत्र जुळवायला सुरू करायचं. आणि हे छान असं एकत्र जुळत आलं की हे क्लोज करायचा प्रयत्न करायचा. मस्त, तुम्ही बघू शकाल मस्त अशा कळ्या पडलेल्या आहेत. मोदक तयार झाला की हाही सुती कापडाखाली ठेवून झाकण ठेवून द्यायचं. आता इथे स्टीमरमध्ये बेसला मी पाणी गरम करून घेतलेलं आहे. आता यावर ही मोदकाची प्लेट ठेवूयात आणि मध्यम आचेवर फक्त 7 ते 8 मिनिटं हे वाफवून घ्यायचे आहेत. ओव्हरकुक करायचं नाही, कारण रवा आपण ऑलरेडी शिजवून घेतलेला आहे. इथे मी मोदक बरोबर 8 मिनिटं मध्यम आचेवर वाफवले आणि त्यानंतर गॅस बंद करून 5 मिनिटं स्टीमरमध्येच ठेवले. आता चेक करूयात. वा, क्या बात आहे, मस्तपैकी हे वाफवले गेलेत मोदक. तुम्ही बघू शकाल, क्या बात आहे, मस्त दिसतात मोदक. आणि हे मोदक आहेत ना खूप फटाफट बनवून तयार होतात. म्हणजे तांदळाच्या पिठाचे मोदक बनवायला खूप वेळ लागतो, पण हे पटापट वळले जातात. आणि मुख्य म्हणजे थंड झाल्यावरही बराच वेळ हे मऊ लुसलुशीत राहतात. विनायक चतुर्थी विशेष रवा उकडीचे मोदक बनवण्यासाठी लागणारं साहित्य: सारणासाठी 1 चमचा साजूक तूप, 1 चमचा खसखस, 1 मोठा चमचा सुकामेवा, 2 कप खोवलेलं ओलं खोबरं, 1 कप गूळ, पाव चमचा वेलची पूड, चिमूटभर जायफळाची पूड, पारीसाठी 1 कप पाणी, अर्धा कप दूध, 1 चमचा साजूक तूप, चिमूटभर मीठ, 1 कप बारीक रवा, काही केशराच्या काड्या. साजूक तुपात खसखस, सुकामेवा, ओल्या नारळाचा चव परतून घेत यात गूळ घालायचा आणि गूळ विरघळेपर्यंत हे मिश्रण परतून घ्यायचं. आता यात वेलची पूड, जायफळ घालायचं. झालं आपलं सारण तयार. आता पाणी आणि दूध घेत त्याला उकळी काढायची. यात साजूक तूप आणि चिमूटभर मीठ घालायचं. आता यात रवा घालायचा आणि अशा पद्धतीने एकत्र करायचा आणि 10 मिनिट हे मिश्रण झाकून ठेवायचं. आता ही उकड मळून घ्यायची आणि याचे असे गोळे करायचे. आता पारी करत याला कळ्या पाडायच्या आणि यात सारण भरायचं. त्यावर केशर घालायचं. आता स्टीमरमध्ये मध्यम आचेवर 7 ते 8 मिनिटं वाफवून घ्यायचे. झाले आपले विनायक चतुर्थी विशेष रवा उकडीचे मोदक तयार. चला तर मग इथे नैवेद्याची पूर्ण थाळी बनवून तयार आहे. अफलातून दिसतीये. अतिशय सात्विक पदार्थ आहेत, जिन्नस आहेत. नक्की बनवून बघा. पुन्हा भेटूयात अशाच मस्त चमचमीत रेसिपीसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा.